हंचिनाळ येथील बुद्धविहारात विशेष धम्मप्रबोधन कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उपस्थित मुख्य वक्त्यांनी आषाढ पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व आणि बौद्ध परंपरेतील ऐतिहासिक वर्षावास संकल्पनेवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं। महेश धम्मरक्षित यांचं मुख्य प्रबोधन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक महेश धम्मरक्षित हे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। त्यांनी भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा संदर्भ देत आषाढ पौर्णिमेचे मानवी जीवनातील आणि धम्मातील महत्त्व अधोरेखित केलं। उपस्थितांनी वर्षावासाच्या काळात नैतिक मूल्यांचं पालन करावं आणि ध्यान साधनेवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या 3 ते 4 महिन्यात एकाच ठिकाणी स्थिर राहून धम्मसाधना करणे। पावसाळ्यात जमिनीवर अनेक सूक्ष्मजीव आणि कीटक जन्माला येतात। प्रवासादरम्यान त्यांची हानी होऊ नये म्हणून भिक्षू एकाच ठिकाणी मुक्काम करतात। या काळात भिक्षू आणि उपासक फिरस्ती थांबून केवळ ध्यान, स्वाध्याय आणि प्रवचनाच्या माध्यमातून धम्माचा अभ्यास करतात। वर्षावासाची ऐतिहासिक अधिकृत सुरुवात भगवान बुद्धांच्या काळापासून झाली। सुरुवातीला भिक्षू वर्षभर प्रवास करत असत, परंतु पावसाळ्यात होणारी जीवजंतूंची हानी पाहून बुद्धांनी प्रवासावर बंदी घालून वर्षावास अनिवार्य केला। आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणारा हा काळ कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो। कार्यक्रमाची सुरुवात नितीन कांबळे यांनी केली। त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट केला। या विशेष धम्म कार्यक्रमाचे मुख्य आयोजन शिवाजी वराळे यांनी केलं होतं। कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित सर्व उपासक, उपासिका आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले। कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आयोजक शिवाजी वराळे यांच्या वतीनं सर्व उपस्थित उपासक, उपासिका यांना खीरदान करण्यात आलं। या कार्यक्रमाला हंचिनाळ गावातील अनेक बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सामूहिक बुद्धवंदना आणि धम्मपालन गाथेनं कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।